पहिल्या 3 महिन्यासाठी खूप साऱ्या उलट्या होत आहेत, त्रस्त आहे, हे बरोबर आहे की चुकीचं होत आहे माझ्याबरोबर, हा नेहमीचा प्रश्न गर्भवती स्त्रियांना जाणवत असतो. तर पहिल्या 3 महिन्यांसाठी प्रेग्नन्सीमध्ये उलटे होणे हे साहजिक असतं. याला हायपरेमेसिस ग्रॅव्हिड्रम असं म्हणतात, जे की बाळाची वाढ जशी जशी वाढत जास्त होत असते त्यानुसार उलट्या ह्या जास्त होत असतात. तर ह्या उलट्या होणं हे कॉमन असतं, त्याला घाबरून न जाता काही पथ्य पाळल्यास जे उलटीचे सिम्पटम्स आहेत ते आपण कमी करू. जसं की सकाळी उठल्या उठल्या रिकाम्या पोटी जर आपण पाणी पिलो तर उलटी वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. तर त्यासाठी सकाळी उठल्यानंतर थोडं काही खाणं गरजेचं असतं, जसं पोळीचा तुकडा किंवा बिस्किट्स वगैरे जर खाल्ले तर दिवसभर होणारी उलटी मळमळ जी आहे ती कमी होण्यास मदत होत असते. त्याचबरोबर दिवसभरामध्ये चहा, कॉफी, शिळं, मसाल्याचं, तेलाचं, तेलकट हे खाणं टाळलं पाहिजे आणि दर 2 तासांनी थोडं थोडं खाणं गरजेचं असतं, जेणेकरून पोट जर खाली राहिलं तर उलटी वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणून उलटीला घाबरून न जाता योग्य जर पथ्य पाळलं तर प्रेग्नन्सीमध्ये जो उलटीचा मळमळीचा त्रास होत असतो तो आपण कमी करू. मी डॉक्टर रोहित अल्लाट, स्त्रीरोगतज्ञ, गोविंद कृपा हॉस्पिटल, लासलगाव, आपल्यासाठी नवीन नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. धन्यवाद.